हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात चंद्रपूरमध्ये 16 एकर परिसरात मोदींच्या सभेचं आयोजन। महाराष्ट्रात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सभांचा धडाका। लोकसभेच्या प्रचारासाठी वर्धा, भंडारा आणि गोंदियामध्ये आज सभा। पुण्यात आज रोहिणी खडसे शरद पवारांची भेट घेणार। रावेर लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता। रक्षा खडसेंविरोधात पवार कुणाला मैदानामध्ये उतरवणार याकडे लक्ष। ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकरांची आज ईडी चौकशी। चौकशीसाठी कीर्तीकर ईडी कार्यालयामध्ये जाणार। अमोल कीर्तीकरांना मुंबई उत्तर पश्चिममधून लोकसभेची उमेदवारी। येत्या 15 दिवसांमध्ये थेट दिल्लीमध्ये भाजपात प्रवेश। खडसेंची माहिती, खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता। तर संकट काळामध्ये साथ देणाऱ्या पवारांचा कायम ऋणी राहणार। घर वापसीवेळी खडसेंच्या भावना। गावची ग्रामपंचायत राखता आली नाही, विझलेल्या दिव्याबाबत का बोलता? भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या खडसेंवर महाजनांचा हल्ला बोल। तर कुणाची नाराजी असल्यास दूर करण्याचा प्रयत्न करेन, खडसेंची प्रतिक्रिया। गुढीपाडव्याच्या दिवशी मवियाच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा। नरिमन पॉइंटच्या शिवालयामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंची संयुक्त पत्रकार परिषद होणार। अजूनही वेळ गेलेली नाही, वंचितनं विचार करावा। काँग्रेसचा प्रस्ताव वंचितनं फेटाळला। वराती मागून घोड्याचा विचार कोण करतं? पटोलेंच्या प्रस्तावावर आंबेडकरांची खोचक टीका। सुळेसारख्या दादा दादा करायच्या, त्याचा राग यायचा, मात्र दादांना कधी बहिणीचं प्रेम समजलं नाही। आव्हाडांची टीका। तर जे गेले त्यांना शुभेच्छा, त्यांची काही कारणं असतील, सुळेंची प्रतिक्रिया। डॉक्टर नसलो तरी 1.5 वर्षांपूर्वी मोठं ऑपरेशन केलं। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। काही लोकांचे कमरेचे आणि गळ्याचे पट्टे उतरवल्याचीही टीका। विखे आणि लंके समर्थकांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। रस्त्याचं काम केलं नसल्यानं विखेंना गोळ्या झाडू। क्लिपमध्ये संवाद। धमकावणाऱ्या व्यक्ती लंकेंचा समर्थक असल्याचा विखेंचा आरोप। तुम्हाला गोळ्या झाडायच्या तर झाडा, आम्ही मागे हटणार नाही। कथित ऑडिओ क्लिपमधील लंके समर्थकाच्या धमकीवर विखेंचं प्रत्युत्तर। विखेंकडून पोलीस संरक्षणाची मागणी। मुंबईकरांची जलचिंता वाढली। मुंबईचा पाणीसाठा 27%वर तर राज्याच्या धरणांमधील पाणीसाठा 35%वर। नागरिकांवर पाणी टंचाईचं सावट। लखनौच्या गोलंदाजांची कमाल। गुजरात विरुद्धच्या सामन्यामध्ये लखनौचा 33 धावांनी शानदार विजय। यश ठाकूरचे 5 तर कुणाल पांड्याचे 3 विकेट्स। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।